जय शिवराय मित्रांनो. राज्यातील सिलिंग जमिनीच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा जी.आर. आज 28 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे सिलिंगच्या जमिनीचं हस्तांतरण या प्रश्नाचा एक मोठा उलगडा झालेला आहे. याचबरोबर या जमिनीचं हस्तांतरण करत असताना लागणारा नजराना सुद्धा माफ करण्याचा निर्णय या जी.आरच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर हा नजराना कधी माफ होणार आहे, कुठे कुठे हस्तांतरण करता येणार आहे, हे सर्व माहिती आपण या जी.आरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्या संदर्भातील हा 28 जानेवारी 2026 चा जी.आर आपण या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संदर्भात जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपसात वाटप करण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याच्या संदर्भातील याच्यामध्ये आपण पाहू शकता जमिनीचं जे वाटप करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये 1975च्या जमिनीचं वाटप आणि सुधारणा नियम 12 नुसार महाराष्ट्र शेतजमीन सुधारणा नियम 2001 च्या 12 अन्वये जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने नजराना भरून या जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या सिलिंग जमिनी कायद्यानं वाटप केलेल्या जमिनीचं वारसा हक्कानं मृत्यूपत्राद्वारे अथवा हक्क सोड पत्राद्वारे कुटुंबांतर्गत हस्तांतरण याच्या अधिनियम 1961 च्या कलम 4 मध्ये नमूद कुटुंब घटकाच्या व्याख्येनुसार करावयाच्या असल्यास नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचं शासनाला निदर्शनास आलेलं आहे आणि या अनुषंगानं किंवा इतरी करण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक महत्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे. शासन परिपत्रक आपण पाहू शकता. वरील पार्श्वभूमीनुसार महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संदर्भात जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपापसात सहमतीने वाटप करणं अथवा सहधारकांनी त्याच्या स्वेच्छेनं हक्क सोड पत्र करणं अथवा मृत्यू पत्राद्वारे वारसांना देणं अथवा मृत्यूनंतर वारसा हक्कानं वारसांना प्राप्त झाल्यास या बाबी हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाहीत. सबब उपरोक्त परिस्थितीमध्ये नजराना रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये आपण समजून घेऊ शकता भूमिहीन लाभार्थी माजी सैनिक आणि दुर्बल घटक यांना जे काही जमिनी वाटप करण्यात आलेल्या आहेत अशा जमिनी जमीनधारकाला स्वतःच्या कुटुंबामध्ये जर सहमतीने वाटप करायचे असतील, त्याची वाटणी करायची असेल, एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झालेला असेल किंवा मृत्यूपत्राद्वारे किंवा हक्क सोड पत्रानं जर ती जमीन दिलेली असेल तर या हस्तांतरणाला हस्तांतर ही संज्ञा लागू होत नाही आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नजराना भरण्याची गरज नाही. कुटुंब घटक वगळता अन्य व्यक्तीला मृत्यूपत्राद्वारे जमिनीची मालकी हक्क हस्तांतरित केल्यास अशा प्रकरणी हस्तांतरण समजून 19 ऑक्टोबर 2001 च्या तरतुदीनुसार नजराना रक्कम भरून घ्यावी लागणार आहे. समजून घ्या, कुटुंबाची व्याख्या पती पत्नी आणि जे काही मुलं असतील, जे काही एकत्रित कुटुंब असेल, या कुटुंबामध्ये जर जमिनीचं नावावरची वाटणी बदलायची असेल किंवा हक्क सोड असेल, भावाभावामधील हक्क सोड वगैरे असतील किंवा मृत्यूपत्राद्वारे दिलेली जमीन असेल, याच्यामध्ये नजराना शुल्क लागणार नाही. इतर जर काही खरेदी विक्री वगैरे असेल तर त्याच्यामध्ये अशा जमिनी जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनं वर्ग 2 मधून वर्ग 1 करून घेणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्यासाठी नजराना रक्कम जी असेल ती नजराना रक्कम भरावी लागणार आहे. मित्रांनो, हा महत्वाचा असा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.